नमस्कार माझ्या मित्रांनी मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉग मध्ये। तर आज गणपतीचा 5वा दिवस आहे आणि आज आमच्याकडे गणपतीचं विसर्जन असतं। 5 दिवसाचे गणपती असतात। तर त्यासाठी मी आज गणपती बाप्पांना पुरणपोळीचा नैवेद्य बनवणार आहे आणि थोडेसे मोदक। तर आता पुरण वगैरे सगळं झालेलं आहे, आमटीची फोडणी टाकते, गणपतीची आरती सगळी झालेली आहे आणि आता छान पुरणपोळीचं सागर संगीत स्वयंपाक करणार आहे आणि माझ्या बाप्पांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवणार आहे। कंटिन्यू राहा माझ्या ब्लॉग मध्ये। हे दाखव ना पुरण। डाळ शिजून घेतलेली बघा आणि मस्तपैकी असं पुरण परतून घेते। हे बघा आमच्या गणपती बाप्पाचा नैवेद्य रेडी झालेला आहे। हे श्रुतीने मोदक बनवले आहेत, गव्हाच्या पिठाचे मोदक आहेत बघा, मस्त झालेत। आणि हा आपला पुरणपोळीचा नैवेद्य आज गणपती बाप्पांसाठी। आज बाप्पा आमचे पुरणपोळी खाऊन जाणार आहेत। पुढच्या वर्षी लवकर या काय गणपती बाप्पा पुरणपोळी खायला। खूप लवकर आवरला माझा पुरणपोळीचा स्वयंपाक, सगळं रेडी झाले आहे। बाप्पा जेवतायत। गणपती बाप्पा मोरया। तर आज आमच्या गणपतीचं विसर्जन आहे। बघू श्रुती, आम्ही विसर्जनाला चाललोय गणपती बाप्पाला घेऊन। वाईट वाटतंय खूप, 5 दिवस कशा झाले कळलंच नाही। गणपती बाप्पांना आज पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला, मोदक केले, हे बघा बघा मोदक केले, खिरापत केली, खोबरं वगैरे खिसून बघा। गणपती बाप्पा पण नाराज झालेत। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। बघा शुद्ध तिकडे जा, इधर जा। गणपती बाप्पा मोरया, मोरया, लवकर या। फोन इकडे घे, फोन मागे घ्या, फोन मागे घे, तुम फोन मागे घे, मागे तू फोन मागे घे। चला पण परत कसं वाटून जात नाही मध्ये विकीकडे दे, विकीच आहे ना।